आजवर तुम्ही कार्यकर्त्यांना नेत्यांसाठी घोषणा देताना बघितलं असेल, नेत्यासाठी आंदोलनं मोर्चा वगैरे काढताना देखील पाहिलं असेल। आणि कार्यकर्ता अगदीच कट्टर असेल तर त्याला वार करताना आणि वार झेलताना देखील पाहिलं असेल। मात्र नागपूरमध्ये कार्यकर्त्याने चक्क आपल्या नेत्याला घरामध्ये कोंडून ठेवलं। पण याच कोंडमाऱ्यामुळे नेत्याचं नुकसान नाही तर फायदाच होणार आहे। कसा बघा हा राजकीय शोलेचा स्पेशल रिपोर्ट। नागपूरच्या हजारी पहाड भागातील भाजप शहर उपाध्यक्ष किसन गावंडे कुटुंबासह घरात आणि घराला बाहेरून कुलूप। किसन गावंडेंना कोंडून ठेवणारे दुसरे तिसरे कोणी नसून जीवाला जीव देणारे त्यांचे समर्थक आहेत। एकीकडे घराला वेढा देणाऱ्या समर्थकांची घोषणाबाजी, तर दुसरीकडे आपल्याला कुणी घराबाहेर काढायला येत आहे का यासाठी किसन गावंडेंची खिडकीकडे खिळलेली नजर। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की समर्थकांनी किसन गावंडेंना का कोंडलं? तर या प्रश्नाचं उत्तर समजण्यासाठी भाजपनं नागपुरात एबी फॉर्म वाटप करताना घातलेला गोंधळ समजून घ्यावा लागेल। शेवटल्या क्षणापर्यंत एका नावावर शिक्कामोर्तब होत नसल्याने भाजपने 6 प्रभागामध्ये प्रत्येकी 2 उमेदवारांना एबी फॉर्म दिले। प्रभाग 13 मधनं किसन गावंडे आणि विजय होले यांना एबी फॉर्म देण्यात आले। उमेदवारी अर्ज वापस घेण्याच्या शेवटल्या दिवशी पक्षाने विजय होले यांना कौल दिला व किसन गावंडे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निरोप धाडला। मात्र किसन गावंडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला तर हजारीपाड भागाला प्रतिनिधित्व कसं मिळेल हा प्रश्न जन्माला आला। पक्षाच्या आदेशाचं पालन करण्यासाठी म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी किसन गावंडे घराबाहेर पडणारच होते। मात्र तोपर्यंत मोठ्या संख्येने सगळे समर्थक एकाएकी कसे धडकले हे कुणास ठाऊक। समर्थकांनी घराला बाहेरून कुलूप लावलं आणि किसन गावंडे घरातच अडकले। कार्यकर्ते मी पाहायला लागायला तयार आहे। कार्यकर्त्यांनी मला जाऊ द्यावा, माझी नम्र विनंती आहे। पक्षाच्या आदेशाचं पालन करावं। माननीय नितीनजी, माननीय देवेंद्रजी, बावनकुळेजी, शहर अध्यक्ष परिणय फुकेजी, सुधाकररावजी देशमुख, कोळे यांनी सर्वांनी माझ्या उमेदवारीला समर्थन दिलं होतं। परंतु काही अडचणी आल्या असतील, पक्षासमोर अनेक अडचणी राहतात। आज 2000 लोकांनी उमेदवारी नागपूर शहरात मागितली आहे आणि 151 लाख देता येते। याही प्रभागामध्ये अनेक 49 लोकांनी उमेदवारी मागितली, त्यापैकी उमेदवारी जे 4 लोकांना देता येईल आणि उमेदवारी देत असताना अनेक निष्कर्ष पाहिले जातात आणि नेत्यांनी चांगल्या प्रकारे निष्कर्ष पाहिले असतील। ऐनवेळी भाजपनं रद्द केलेली उमेदवारी किसन गावंडेंना कितपत पटली हे त्यांनाच माहिती। मात्र त्यांच्या समर्थकांना भाजपचा हा निर्णय अजिबात पटलेला नाही। प्रॉपर इथला व्यक्ती असून तो का देत नाही आहे? जुना कार्यकर्ता का देत नाही आहे? तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना अडकून ठेवायचं नव्हतं। जर तुम्हाला नाम हे द्यायचंच नव्हतं तर आधीच पहिले क्लिअर करायचं होतं। आम्ही प्रामाणिकपणे काम केलं पक्षासाठी। मग यावेळेस आमच्याकडे सगळं चिन्ह दिलं, सगळं दिलं, त्यानंतर मग तुम्ही पहिल्यांदाच एबी फॉर्म द्यायला पाहिजे नव्हतं। जर दिलेलं आहे तर तुम्ही वापस घ्यायला नको सांगा ना। शेवटच्या क्षणाला का सांगितलं? आम्ही आमच्याकडनं एखादी उमेदवाराला उभं केलं असतं, अपक्ष लढला असता आमच्याकडला उमेदवार। आम्ही भाऊला बाहेर जाऊ देणारच नाही। जेव्हा सर माननीय साहेब गडकरी साहेब म्हणतात की सर्वेनुसार नाव येणार, भाऊचं नाव सर्वेमध्ये आहे आणि जास्त प्रमाणात आहे, तरी पण भाऊची तिकीट का घेण्यात येत आहे? नागपूरच्या हजारी पहाड भागात सुरू झालेला हा ड्रामा पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचला। तोडगा काढण्यासाठी भाजपचे विधान परिषदेचे आमदार परिणय फुके आणि माजी आमदार सुधाकर देशमुखांना घटनास्थळी धाडण्यात आलं। सगळ्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याकरता मी इथे आलेलो आहे। सगळ्यांची समजूत घालून आता किसन गावंडेजींचा फॉर्म विड्रॉ करण्यात येणार। सर मला सांगा, आम्हाला जेवढे काम लागते सर आम्ही काय बाहेरच्या लोकांना म्हणणार का सर? किसन गावंडेंच्या समर्थकांनी परिणय फुकेंची वाट अडवली आणि हक्काने आमचे काम केले आणि त्यांनी आमचा शब्द ऐकायला पाहिजे। नाही पक्षांनी सर निर्णय वापस घेतला पाहिजे सर।
अखेर परिणय फुकेंसाठी किसन गावंडेंच्या घराचं कुलूप उघडण्यात आलं. आतल्या खोलीत परिणय फुके आणि किसन गावंडेंची चर्चा सुरू झाली. 4 भिंतीआड कोणत्या विषयांवर खलबतं सुरू आहेत हे जाणून घेण्यासाठी घराबाहेर जमलेल्या समर्थकांचे कान आसुसले होते. आम्हाला त्याची काही कल्पना नाही आहे. तो संवादात आम्ही सहभागी नाही आहोत. आमचं फक्त इतकंच म्हणणं आहे की कृपया करून त्यांना वेळेत जाऊ द्यावे. पक्षाच्या विरुद्ध काहीच नाही केलं पाहिजे. आपल्याला पक्ष हा नेहमीच आणि नक्कीच व्यक्तीपेक्षा मोठा आहे. तर कृपया सगळ्यांना मी हात जोडून माझ्या वडिलांच्या वतीने विनंती करते की त्यांना वेळेत जाऊ द्यावे. अखेर परिणय फुके आणि किसन गावंडे चर्चा संपवून खिडकीपाशी आले. मात्र कार्यकर्ते काही कुलूप उघडण्यासाठी तयार नव्हते. अखेर परिणय फुकेंना वेळ मारून नेण्यासाठी खोटं बोलावं लागलं. चर्चा झाली आहे. चर्चा आम्हाला बाहेर येऊन किसन भाऊचाच फॉर्म राहणार आहे. किसन भाऊचाच फॉर्म राहणार आहे. चर्चा ही सकारात्मक आहे. कृपया विनंती आहे की त्यांनी लॉक उघडावं. अखेर कुलपाला किल्ली लागली. दरवाजा उघडला आणि परिणय फुके किसन गावंडेंना घेऊन घराबाहेर आले. बिग बॉसनं नेमकं कोणतं आमिष दिलंय हे गुलदस्त्यात ठेवून किसन गावंडेंनी बाकी सगळं सांगितलं. कार्यकर्त्याच्या भावनाचा मला आदर करतो मी. त्याच्यामुळे तो विषय नाही आहे आणि नगरसेवकाचे अधिकार नक्कीच मिळेल. कार्यकर्त्या भावना कशा जपल्या जाईल मग? नाही, कार्यकर्त्याच्या भावनाचा नक्कीच आदर होईल. मुख्यमंत्र्यांशी एकदा चर्चा करू द्या, नक्की आदर होईल त्याचा. की तुम्ही जर का तुमच्या उमेदवारी अर्ज मागे घेतला तर मग हजारीपाड भागाला प्रतिनिधित्व कसं मिळेल जी कार्यकर्त्यांची भावना आहे? कुठल्या रूपानं प्रतिनिधी मिळेल या भागाला, कुठल्या नाही कुठल्या रूपानं होऊ स्वीकृत नगरसेवक म्हणून मिळेल, कुठेही मिळेल. पक्षाने काय तोडगा काढला म्हणजे सगळ्यांना उत्सुकता आहे. नाही, आता दोन्ही उमेदवार सोबत सगळ्या उमेदवारांसोबत आम्ही बसणार आहे. पक्षाचे सर्व नेते तिथे कार्यालयात येणार आहे. तिथं आम्ही फडणवीस साहेबांसोबत बोलणं करून देऊ आणि निश्चितच फडणवीस साहेब जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य राहणार आहे. बरं, पण काय म्हणजे आश्वासन कसा तोडगा? हजारीपाड भागाला प्रतिनिधित्व कसं मिळेल ही कार्यकर्ते? हजारीपाड भागात मागच्या 20 वर्षापासून सगळे विकास कामं किसन गावंडेजींच्याच माध्यमातून होत आहे. पुढे किसन गावंडेजींच्याच माध्यमातून हे सर्व विकास कामं होणार आहे. जे उरलेले जितके काम आहे पुढच्या 5 वर्षात आम्ही त्यांच्या भावनेचा आदर केला जाईल. निश्चितच कार्यकर्त्यांच्या भावनाचा आदर केला. कार्यकर्ते दुखावणार नाही. नाही, 100% कार्यकर्ता दुखा. पक्ष काळजी घेईल. निश्चितच पक्ष या संदर्भातली काळजी घेईल. त्यांना पण यांची कल्पना देण्यात आली. पूर्ण कल्पना देण्यात आली. त्यांनी तिथे बोलवून सगळ्यांसोबत बोलण्याचा ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सगळ्यांसोबत बोलणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी परिणय फुके आपल्याच गाडीतून किसन गावंडेंना घेऊन निघाले. त्यानंतर साहजिकच कार्यकर्ते सुद्धा हाफ डेची ड्युटी संपवून आपापल्या घरी परतले असतील. आता निवडणूक न लढताही किसन गावंडेंना जेव्हा नगरसेवक पदाच्या दर्जाचं पद मिळेल तेव्हा किसन गावंडे या कार्यकर्त्यांना सेलिब्रेशनसाठी नक्कीच बोलावतील. तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.